नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर पहा, आज आपण बनवतोय भोपळ्याचे घारगे। तर भोपळ्याचे घारगे म्हटलं की अगदी टम्म फुगले पाहिजेत, तेव्हाच खरी मजा येते आणि अजिबात तेलकट होणार नाहीत। यासाठी भरपूर साऱ्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत। आज आपण भोपळा न किसता न शिजवता अवघ्या 10 मिनिटांमध्ये कसं काय पटकन आपण ही रेसिपी बनवू शकतो, त्याची पूर्ण मी रेसिपी सांगितलेली आहे आणि अचूक प्रमाणासह रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकतात, अगदी छान मस्त असे टम्म फुगलेले भोपळ्याचे घारगे तयार केलेले आहेत। अगदी शेवटपर्यंत सर्व भोपळ्याचे घारगे संपेपर्यंत पूर्ण तयार करेपर्यंत पाहू शकतात तुम्ही। पूर्ण तयार झालेलं ताटसुद्धा मी दाखवलं, अगदी टम्म फुगलेले असेच्या असे राहतात। तोडूनसुद्धा दाखवलं, काय सुरेख तयार झालेत, अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। तर भोपळा न किसता किंवा न शिजवता झटपट आपण कसे बनवायचे ते पाहूयात। चला, बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात, अजिबात कडक होत नाहीत, मऊसूत होतात, पण टम्म फुगलेले राहतात। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता पहा, ही रेसिपी तुम्हाला संपूर्ण पाहायची आहे, कुठेही स्किप करू नका। तर पहा, इथे मी अर्धा किलो इतका भोपळा घेतलेला आहे, जो घारग्याचा भोपळा असतो तोच घेतला आहे। पहा, आता हा भोपळासुद्धा बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात यायला लागलेला आहे, कारण आता यात्रा उत्सव वगैरे चालू होतात आणि प्रवासामध्ये न्यायलासुद्धा अतिशय उत्तम हा पर्याय आहे। त्याच्यामुळे अगदी 10 ते 15 दिवस हा पदार्थ टिकतो। तर पाहू शकता, इथे आतल्या बिया वगैरे जे काही आतमध्ये जे धागे वगैरे असतात ते काढून घ्यायचे। त्याच्यानंतर वरची जी साल असते ती सुद्धा आपण काढून घेतलेली आहे सुरुवातीलाच। आणि इथे आता या भोपळ्याचे पहा आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। तर आता या पद्धतीनं काप करून घ्यायचे आहेत। पहा, आपल्याला जसे हवे तसे लहान मोठे करू शकतात काप। तर सर्व भोपळ्याचे काप आपण इथे करून घेऊया। तोपर्यंत मला तुम्ही सांगा, तुम्हाला इथपर्यंत थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा। आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। ऑल नोटिफिकेशन ऑन करत चला, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। इथे पाहू शकतात, थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये जे काप करून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने अगदी बारीकसर वाटून घ्यायचं आहे। आता इथे आपण गर बनवलेला आहे, पहा, दुधी भोपळ्याचा हा मस्त। तर अशा पद्धतीनं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे, अजिबात इथं थोडंही तुकडे वगैरे ठेवायचे नाही, जितकं जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं। तर आता इथे सर्व आपण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, जसं आहे तसंच वाटून घ्यायचं आहे। इथे काढून ठेवलेला आहे। आता हा सर्व गर जो आहे आपण काढलेला, पहा, हा सर्व गर आपल्याला सुरुवातीला मोजून घ्यायचा आहे। मी सुरुवातीलाच सांगितलं, प्रमाण अगदी योग्य सांगितलं आहे, अचूक आहे। त्याच्यामुळे रेसिपी पहिल्यांदा जरी करत असाल तरीही तुमची रेसिपी चुकणार नाही। तर आता 1 कप मी तुम्हाला दाखवलं मोजून घेतलेलं, आणि जे शिल्लक राहिलेलं होतं ते सुद्धा एकूण 1 कप आहे, म्हणजे असं एकूण 2 कप इथे आपलं हे प्रमाण झालेलं आहे, जो गर आहे त्याचं। तर आता इथे मी पॅन ठेवला आहे, पहा, आणि पॅन ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1 कप गर घालून घेतला होता मी, आणि नंतर जो डब्यामध्ये राहिलेला 1 कप होता तो घालून घेतला। आता गॅस चालू करायचा आहे गर घातल्यानंतर, पहा, आणि इथे मी बारीक असा गूळ वाटून ठेवलेला होता, वाटून म्हणजेच चिरून घेतलेला होता। तर तो चिरून घेतलेला गूळसुद्धा मी इथे 1.25 कप वापरलेला आहे, त्याच कपाच्या मापाने। जर वाटी सेट करत असाल तर वाटी सेट करा। आता हा गूळ पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला छान असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। जास्त दाटसर हे मिश्रण काही होणार नाही, कारण हे आपलं फक्त गूळ वितळेपर्यंत आणि जो भोपळा आहे ना, तर तो थोडासा हलकासा शिजेपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, कलरसुद्धा खूप छान चेंज झाला आहे, अगदी भोपळासुद्धा कच्चा नाही वाटत आहे, अगदी थोडंसं आपण चाटून बघायचं तर कच्चापणासुद्धा जाणवत नाही आहे। तर इथे गॅस बंद करून द्यायचं या स्टेजला, आणि आपल्याला हे परातीमध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं, आणि मगच याच्यामध्ये पिठं घालायचे आहेत। तर पिठांमध्ये सुरुवातीला पहा, 2 कप गव्हाचं पीठ चाळून घातलं आहे, अर्धा कप रवा घातलेला आहे, आणि पाव कप बेसन पीठ घातलं आहे। सोबतच चवीनुसार नाही, म्हणजे अगदी गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसं किंचितचं मीठ घालून घेतलं, आणि वेलची पावडर घालून घेतली आहे। पहा, जायफळसुद्धा त्याच्यामध्येच थोडंसं किसून घालायचं, त्याच्याने जायफळाने खूप छान चव येते आपल्या घारग्यांना। आणि लगेचच हे आपल्याला पाणी वगैरे न घालता छान या पद्धतीने मळून घ्यायचं आहे।
मळून घेत असताना जितकं पीठ बसेल तितकं आपल्याला याच्यात घालायचं आहे, म्हणूनच मी सुरुवातीला 2 कप घातलं. तर पाहू शकता अजूनही पीठ आपल्याला लूज आहे. तर याच्यामध्ये परत मी अर्धा कपाच्या इतकं मी पीठ घातलेलं आहे. एकूण इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, पाव कप बेसन इतकं हे आपलं प्रमाण घेतलेलं आहे. आणि या प्रमाणामध्ये अगदी इथे अचूक असा घट्ट असा गोळा तयार झाला आहे पहा. आता आपला छान रवा भिजेपर्यंत, म्हणजे रवा छान पिठामध्ये फुलला गेला पाहिजे, त्यासाठी एक 15 मिनटं आपल्याला ही कणिक जी आहे ती झाकून ठेवायची आहे पहा. आता झाकून ठेवली, त्याच्यानंतर 15 मिनटानंतर असे छान गोळे करून घ्यायचे पुरीच्या आकाराचे. आणि इथे पाहू शकतात, इथे आपल्याला छान लाटून घ्यायचं, थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. तर आता आपल्याकडे लाटून घेतल्यानंतर एकसारख्या आकारावरती लाटून घेतलं की अगदी छान, अगदी टम्म घारगे फुगतात पहा. अजिबात कुठेही पातळ जाड असे ठेवायचं नाही, एकसारखं लाटून घ्यायचं. आणि नंतर आपल्याकडे डब्याचं झाकण वगैरे असतं किंवा काठाचं झाकण असतं, त्याच्याने अगदी छान असं गोलाकार कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने गोलाकार कट करून घेतलं की घारगे बघा एकसारखे दिसायला होतात आणि मस्त अगदी टम्मसुद्धा फुगतात. तर पाहू शकता इथे मी 4 सुरुवातीचे काढून घेतलेत. तर आता हे आपण तळून घेऊया. तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला याच्यामध्ये घारगं सोडून घ्यायचं आहे. अगदी पाहू शकता टाकल्या मस्त अगदी चेंडूसारखा टम्म फुगला गेलेला आहे. असे हे घारगे अजिबात बसत नाहीत. अगदी शेवटचा घारगा तळेपर्यंत छान असे मस्त टम्म फुगलेले राहतात. तर पाहू शकता तेलकटसुद्धा होत नाहीत किंवा अजिबात तेलसुद्धा पीत नाहीत. तर पहा दुसरासुद्धा या पद्धतीनंच पाहू शकतात मी तळून घेते. तर सर्व घारगे अशा पद्धतीने लाटून छान कट करून घेतले की मस्त अगदी टम्म फुगतात. आणि रवा घातल्यामुळे आणि बेसन याच्यामुळे चवसुद्धा खूप छान येते. आणि शिवाय पहा रव्यामुळे अगदी छान फुगतात, जास्त वेळ फुगलेले राहतात पुरीसारखे. तर सर्व घारगे इथे मी बनवून घेतले या पद्धतीनं. आणि सर्व तुम्ही पाहू शकता, बघितल्यावर तुम्हाला अंदाज येतच असेल की किती छान अगदी शेवटपर्यंत ताट भरून अगदी गचगचीत तयार झालेले आहेत. अर्धा किलो भोपळ्यामध्ये एवढे असे भरपूर सारे घारगे आपण तयार करून घेतलेत. सगळेचे सगळे टम्म फुगलेले घारगे इथे जसेच्या तसे तयार आहेत. तर आता पहा अजिबात हातावरती सुद्धा दाखवते मी, अजिबात तेलकट वगैरे घारगे झालेले नाहीत. तर मस्त असे घारगे तयार झालेत, चवीलासुद्धा खूप भारी होतात. तर आता भरपूर भोपळेसुद्धा आलेत आणि प्रवासामध्ये आता भरपूर यात्रा उत्सव आलेत. प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा खूप मस्त हा पर्याय आहे. नक्कीच 15 दिवस टिकतात. तुम्हीसुद्धा या पद्धतीनं बनवा. सर्व घारगे पहा अगदी मस्त टम्म फुगलेत. तर अगदी लहान मुलंसुद्धा हिंडत फिरत खाऊ शकतात. सर्वांना मऊसूदसुद्धा होतात पहा. त्याच्यामुळे अगदी प्रौढ व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात. एवढे सुरेख लागतात आणि मऊ राहतात. तर तोडूनसुद्धा दाखवलं तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा नक्कीच हे घारगे बनवून ठेवा. 15 दिवस छान असे वरतीसुद्धा टिकतात. मुलांनासुद्धा टिफिनमध्ये एखादा देऊ शकता, प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. तुम्हाला कशी वाटली आपली ही आजची रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब जरूर करा. आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चला मग उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.